विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। 14 तारीखला रात्री 9:30 ते 9:45च्या सुमारास मी देगाव शेताकडून माझ्या घराकडे जात असताना माझ्यावरती हल्ला करण्यात आला। यामागे स्वतः प्रकाश वानकर, गणेश वानकर, दत्ता वानकर यांनी गाडी अडवून मला मारहाण केलेली आहे। त्यांनी बंदूक दाखवून मारण्याचा प्रयत्न करत असताना मी तिथनं पळून जाऊन मरियाई पोलीस चौकी येथे लपलो। सोबत असणाऱ्या माझ्या ड्रायव्हर कोळी याला देखील या लोकांनी भरपूर मारहाण करून माझी गाडी फोडलेली आहे। याआधी देखील 2 ते 3 महिन्यापूर्वी माझ्यावरती अशा पद्धतीचा हल्ला करण्याचा प्रयत्न गणेश वानकर यांनी केला होता। तशी फिर्याद कंप्लेंट देखील मी सन्माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे दिली होती। स्वतः प्रकाश वानकर यांनी शिवसेनेच्या बैठकीमध्ये मनीष काळजे यांना जगू देणार नाही, आम्ही वानकर लोक आहोत असं म्हणल्याप्रकरणी त्यांच्यावर NCR देखील दाखल होता। तेच जे बोलले होते ते त्यांनी त्या पद्धतीनं माझ्यावरती असा मला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। सुदैवाने सर्व शिवसैनिकांच्या आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपेने मी सुखरूप आत्ता बऱ्यापैकी आहे। या प्रकरणी मी आज पुन्हा नोंद केलेला आहे। याबद्दल माझा संपूर्ण पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे की मला योग्य तो न्याय मिळेल। तुम्हाला मारहाण करण्याचं कारण काय? मारहाण याआधी देखील या लोकांना शिवसेनेमध्ये मी काम करणं, शिवसेना वाढवणं, पक्ष वाढवणं हे करत असताना मी मोठा होतोय का, माझ्या मागे लोक वाढत आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे निवडणूक असेल किंवा विरोधी पक्षनेत्याच्या झालेल्या घटना ह्याच त्या गोष्टीसाठी कारणीभूत आहेत। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ।